यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष चांगलेच कामाला लागलेत। काही ठिकाणी मनोमिलन होताना दिसतंय, तर काही ठिकाणी पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुद्धा सुरू झालंय। आणि याच संदर्भातील बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा घेणारा पुढारी न्यूजचा हा विशेष कार्यक्रम इलेक्शन विना थांबा। धुळ्यातील दोंडाईचा वरवाडी नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड। रावल यांच्या विरोधामधील शरयू भावसार यांचा तांत्रिक कारणामुळे अर्ज बाद। कोल्हापुरातल्या कागल नगर परिषदेमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार। मुश्रीफ आणि घाडगे एकत्र निवडणूक लढवणार। आज पत्रकार परिषद घेत दोघांनीही व्यक्त केल्या भावना। आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं। या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी या आघाडी पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे, त्याचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्याच्या पाठीचे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघेही करू। कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे, ही युती कागलसाठी आहे। आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत, सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकतो। नाशिकमधल्या सटाणा नगर परिषदेमध्ये एकूण 24 नगरसेवक पदासाठी तर एका नगराध्यक्ष पदासाठी होणार लढत। जिल्ह्यामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं चर्चांना उधाण। अद्वै हिरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपचा महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष करणार। माझ्यामुळे कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं। अद्वै हिरेंनी शिवसेनेला डिवचलं। मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेश असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणाने मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले राजू शिंदे पुन्हा भाजपामध्ये। 1.5 वर्षांपासून वेटिंगवर असलेल्या राजू शिंदेंचा अखेर मुंबईमध्ये पक्षप्रवेश पार पडला। राजू शिंदेंचा मुंबईमध्ये भाजपामध्ये पक्षप्रवेश संपन्न आणि पक्षप्रवेशानंतर संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बसवणार असल्याचा राजू शिंदेंनी व्यक्त केला निर्धार। मी तुम्हाला एवढं शब्द देतो साहेब, अतुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर एक हातीच भारतीय जनता पार्टीचं बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि दुसरं, जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देईल ते पूर्ण काम आम्ही नेटानं करू। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। शिवसेनेचे युवा नेते अनमोल वामन म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। अनमोल म्हात्रे यांच्यासह आणखीन काही नगरसेवकांनी धरली भाजपाची वाट। संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला झटका बसलाय। भरत राजपूत यांनी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये केला पक्षप्रवेश। मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न। कल्याण डोंबिवलीमधील राजकीय वातावरण तापलं। शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी महेश पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी। मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक धक्का। नंदुरबारसह जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार। डॉक्टर हिना गावित यांच्याकडून विश्वास व्यक्त। नगरपालिकेमध्ये मतदारांना बदल हवा असल्याचाही केला दावा। भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा मोदीजींनी दिलेला नारा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास याच ब्रीद वाक्याने आम्ही नंदुरबार नगर परिषदेची ही निवडणूक जिंकू असा माझा विश्वास आहे।
रायगडमध्ये सुनील तटकरेंना गोगावले पुन्हा धक्का देणार. रायगडमधील 1 नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लवकरच होणार पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गळती. मालेगाव पाठोपाठ येवल्यातही ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का. सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, माजी आमदार मारुतीराव पवारांचा ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र. जनतेचा रेटा आणि कार्यकर्त्यांचा रेटा हा जर बघितला तर विकासाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजेत. म्हणून माझे काका आदरणीय मारुतीरावजी पवार साहेब आणि यांनी अजितदादा पवार साहेब आणि भुजबळ साहेब समीर भाऊ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज मी हा प्रवेश अजितदादा पवार गटात निश्चित केलेला आहे. नागपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच नाही. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे नगराध्यक्ष पदासाठी पक्षाचा AB फॉर्म पोहोचलाच नाही. नगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेनेच्या प्रकाश चित्ते आणि माजी खासदार सुजय विखेंची एकमेकांवर टीका. अमरावतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आमदार पत्नी, बहीण आणि पुत्राला उमेदवारी, यावरून बच्चू कडू आक्रमक. राजकारण आपल्या घरीच असायला पाहिजे, अशा लोकांना जनतेनं धडा शिकवावा, बच्चू कडूंची टीका. जळगावमध्ये भाजप शिवसेनेचे आमदार भिडले. मंगेश चव्हाण यांना पाचोरा शहरातील जनता त्यांची जागा दाखवेल. शिवसेनेच्या किशोर पाटील यांची जहरी टीका. पाचोऱ्यात शिवसेना विरुद्ध भाजप थेट लढत. बदलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार गिरीश राणेंनी अमानत रक्कम चिल्लर स्वरूपात भरत उमेदवारी अर्ज केला दाखल. मेहनत करून पै जमा करून ही रक्कम भरत असल्याचं राणेंचं वक्तव्य. अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यामध्ये महायुती दुभंगली. श्रीगोंदा, पाथर्डी आणि शेवगाव मध्ये 3ही पक्ष आमने सामने. जामखेडमध्ये राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला. बुलढाणा नगर परिषदेसाठी भाजप विरुद्ध शिवसेना लढत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी आणि आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. बाळापूरमध्ये खतीब कुटुंबाची पुन्हा एंट्री. बाळापूर नगर परिषद अध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीकडून रझिया बेगम खतीब यांचं नाव जाहीर. रझिया बेगम वंचितचे नेते नतिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी.